हे बघा, या अमावस्येला तुम्ही एक नारळ घ्या आणि संपूर्ण घरातनं सगळीकडे फिरवा आणि मग मागच्या दारातून बाहेर जाऊन तो फोडा आणि लांब फेकून द्या. सध्या एवढं करा, त्याने तुम्हाला फरक पडेल. हो, एवढं करून बघा. हो, ठीक आहे. नमस्कार. तुम्ही कधी आलात? तुम्ही अमावस्येचं सोल्युशन देत असताना आम्ही पौर्णिमेचा प्रॉब्लेम घेऊन आलो. मागच्या वेळेस काय झालं माहीत आहे ना? तुमच्या मित्राचा हलगर्जीपणा आणि ऐन विधीच्या वेळी दंगा घालणारे ते तिघं, त्यावेळी विधी फसला. जा तुम्ही. बुवा त्या तिघांचा मृत्यू झालाय. काय? हो, रामदेव आजोबांनी आणि नंदिनीने संकेत आणि हर्षाचा वापर करून त्या तिघांना मारले. ही हर्षा कोण? माझी गर्लफ्रेंड, तिला नंदिनीनं झपाटलंय. त्या गिराने हद्द ओलांडल्यावर पुढे मोठं संकट येणार माहीतच होतं मला. म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय. हे बघा, संख्याने गेल्या वेळी जो काही गोंधळ घातलाय आणि आपली विधी सक्सेसफुल नाही झाली ह्याबद्दल खरंच सॉरी हो. पण ह्यावेळी संकेतला स्वतःहून या सगळ्यातून बाहेर पडायचंय आणि त्याचा निर्णय पक्का आहे. प्लीज. ठीक आहे. हे बघा मेया, आज रात्री मी तुझ्या घरी एक विशेष विधी करेन, पण एक लक्षात ठेवा, आजचा सूर्य मावळायच्या आत तुम्हाला संकेतला घेऊन या गावाची वेस ओलांडावीच लागेल. चालेल, आम्ही हे करतो. पण बुवा, हर्षाचं काय करायचं? कसं आहे, रामदेव आणि नंदिनी दोघांना एकाच वेळी बंधनात बांधणं सोपं नाहीये. थोडी जरी चूक झाली तरी माझ्या जीवावर बेतेल. त्यासाठी काहीतरी वेगळा उपाय करावा लागेल. त्या नंदिनीच्या म्हणजेच गिराच्या शक्तीची मला कल्पना आली की मी त्यावर काहीतरी उपाय शोधेन. चालेल, पण तोपर्यंत मला थोडा वेळ द्या. हो चालेल. आता वेळ घालवू नका. संकेतला घेऊन वेस ओलांडा. निघा लगेच. चालेल चालेल, येतो आम्ही. लवकर. संकेत, संख्या, संकेत, हे संख्या, हे वरती असेल. संकेत, संख्या, संकेत, हे गेलाय. हे तू इथे संख्या. बघ. संकेत, हा बघ, हा बघ. काय झालं? पोलिसांना कळलं का? नाही नाही आपण सांगूया त्यांना असं काय हे अरे नाही नाही, आपल्याला माडी प्यायला जायचंय. हा, चुती आहे का रे तुम्ही? काल एवढं सगळं झालं आणि आज मजा करायला जायची आपण. आणि नाही, मजा करताना दारू पितात. आपल्याला माडी प्यायची आणि माडी नैसर्गिक असते. तूच बोलला होतास अमृत अमृत म्हणून. फालतूपणा बोलू नका, मला नाही यायचं. हे संख्या, कानपट फोडी ना. तू कधीपासून नखरे करायला बघ लागला? ना. ते पण माडी प्यायला. ऐक ना, तुम्हाला जायचं तिकडे जा, मला नाही हे नाही कुठे. हे, संकेत, चल, 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 चल. चल. तू चल रे. चल ना, ऐक, नाही, मजा येईल. तुला बरं वाटेल, रिलॅक्स वाटेल. चल तू. अरे बरंच प्रश्न नाही. अरे ऐक ना, चल रे. मला ऐक ना. अरे आम्ही आहोत ना हा. सोबत. चल ना, चल, काय चल, चल. होणार नाही. नको रे, मी बघ, ऐक- अरे जास्त मी नको. तुम्हाला जायचं जा ना, मी जातोय यार. मी थांबतो ना तू एकटं. एकटा काय करणार आहेस? आम्ही आहोत ना. चल आम्हाला तू हवाय. चल ना. एकत्र जाऊ. एक प्यायची मस्त माडी, काय नाही वाटत. चल, हे तुझ्या नको. हर्षा थांब. ठेव, तू माळ्यावर वर जाऊ नकोस. हं? का? का म्हणजे काय, मी वर माळ्यावर वाळवीचं औषध मारलंय. हं? आणि मला सांग,
तू का अशी डायरेक्ट वर निघालीस? मी अवधूतला भेटायला निघाले. हे बघ, तो अवधूत पहिल्यांदा जेव्हा माळ्यावर गेला ना, आणि त्यानंतर जे काही घडलं त्याच्यानंतर त्यानं परत कधीही माळ्यावर जाण्याचं डेअरिंग केलं नाही. असं काय घडलं? अगं त्यावेळी माळ्यावर केवढा मोठा साप होता. हा, मग आता कुठे येतो? अगं मारला त्याला आम्ही काठीनं आणि जाळूनही टाकला. कुणाला? अगं सापाला. काका साप नाही, अवधूत कुठे? अवधूत अगं मित्रांबरोबर काल मुंबईला गेला. मुंबईला? हो. अवधूत मला न सांगता मुंबईला कसं जाऊ शकतोय? जाते मी. कुठं? मुंबईला? काका घरी जाते. ए अवधूत, ते माडीचा टन मागे गेला. माहितीये. हा मग थांबव. अरे आपण मुंबईला चाललोय. मुंबईला का? अरे संख्या, तुझ्याकडे यायच्या आधी आम्ही बुवांकडे गेलेलो. हा बुवांनी सांगितलं की रामदेवजवळपासून तुझी सुटका करायची असेल तर ती एक विधी करणार आहेत, हा आणि ती विधी सक्सेसफुल होण्यासाठी सूर्यास्त व्हायच्या आत आज तुला काही करून गावाच्या विशीच्या बाहेर घेऊन जायचंय आम्हाला. आणि ते जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आपण गावात नाही यायचं. अरे आम्या, भीती करणार आहे हे चांगलं आहे की नाही? हो. मग तुम्ही खोटं का बोललात माडीच्या इथे जायचं म्हणून? अरे तुझ्या घरी बोललो असतो तर रामदेवजोबांनी ऐकलं असतं ना. तुम्हाला काय वाटतं, या चालत्या गाडीत बोलला तर रामदेव ऐकणार नाही? जागा घेतल्यात का? हा घेते सगळं सामान. काय रे? अरे बघ काय. कोण आहे? कोण आहे? शोध. ए अवधूत, काय? मेला वाटतं. ठोकलीस तू? अरे मी नाही ठोकली. गाडी बघ कुठे आहे आणि हा बघ कुठे आहे. हा. थांब 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 जरा थांब, चेक करूया. ओ दादा. हाय हाय, जिवंत आहे, जिवंत आहे, जिवंत आहे. ओ दादा, ओ दादा. ओ भाई, चिकू कुसले आहेत. चिकू कुठे आहेत? अरे बेवडा आहे तो, दारू प्यायलाय. ए भाई उठ ना. हो हो दादा, उठा उठा. ए भाई उठ ना. ए ओय दादा उठ. हो. उठा उठा. उठ. ए काय? स्वतःच्या पैशाचं पितो. ना पी ना, तुला कोण नाही बोललाय? बाजूला. बोलते ना, बायको बोलते, मग माझे फाटते, तरी पण मी पिणार. तुम्ही द्या ना. हा तुमचा सगळा पर्सनल प्रॉब्लेम आहे ना. पण दारू पिऊन रस्त्यात पडू नका, साईडला पडा. हा तुझा मित्र आहे, समजवतोस तो. झेंडा फडफडलाय त्याचा एकतर. मी पडलो नाही, मग गाडी अंगावर आली. हो हो. हे काय बोलताय? ओ दादा, गाडी बघ कुठे आहे. तुम्ही कुठे होता? इथे होतात. काय पण काय बोलताय? तू नाही डोकलं, मग गाडी अंगावर आली, मी खाली पडलो. साठ करणं वाजव ना, एक साठ करणं. दुसऱ्याचा राग आहे ना तुझ्यावर निघाला. निघ इकडून, निघ निघ निघ. चल चल रे. ए, का? काय 20 रुपये दे ना, 20 रुपये. हे घे, घे. स्वतःच्या पैशाची भीतोस ना? आता स्वतःचे झाले ना माझे. व्हायचं. ए, ओ दादा हो, दादा. दादा. हो, दादा, बाजूला दादा. बाजूला बाजूला बाजूला. बाजूला. चल चल. थँक्यू. हो. विठ्ठल, इकडे ये. हे बघ, माळ्यावरून रामदेवच्या सगळ्या वस्तू इथे घेऊन ये. नक्की सगळ्या वस्तू घेऊन यायच्या. हो, त्या इथे जाळाव्या लागतील. रामदेवची एकही आठवण या घरात राहता कामा नये. थांब. हे बघ, ही बाहुली घे. ही तुझं रक्षण करेल. आता निर्धास्तपणे माळ्यावर जा. जा.
यायचे ना घरी प्यायचे ना रस्त्यामध्ये येऊन कशाला पितात साईडला पडायचं ना. आता काय आलं अरे यार, काय आलं आता काय झालंय? काय झालं अवधूत थांब चेक. हे काय झालं अरे टायर पंक्चर झाला. झालं झालं कल्याण संध्याकाळ झाली आता इथेच अरे आता पुढे कसं जायचं? चालत जा हँडपॅड थोडी. स्टेपनी आहे गाडीत भाई हा फिट कराल तुम्ही हा काढ काढ काढ. झालं झालं झालं. अवधूत वैशाली आणि सासऱ्यांना भेटून निघायला पाहिजे होतं रे न भेटता निघालोय त्यांना वाईट नसेल वाटलं ना मला काय वाटतंय नाही म्हणजे बघ ना मगाशी त्या बेवड्या माणसामुळे आपला वेळ गेला हा. आणि आता टायर पंक्चर झालाय. बरोबर बरोबर. आपला मुद्दामून वेळ जावा म्हणून रामदेव आजोबांचं बूथ हे सगळं मुद्दामून करत नसेल ना. करेक्ट बोलतोस तू आम्ही म्हणजे ह्या वेळची रेस टायमिंगची आहे भाई तर रामदेव आपल्या टायमाची खोटी करतोय मला तर हा सगळा योगायोग वाटतो. आणि मी जे बोलतोय ते खरं असेल तर- ऐक ना मी काय बोलतो चर्चेत का आपण वेळ घालवतोय सनसेट झाला आता गेम ओव्हर होईल आपला चल चल बस हो, लवकर गाडी काढ चालू कर भाई सुसाट चालवा रेमटो रेमटो मी बोललो होतो ना यार हे रामदेव आजोबा हे सगळं मुद्दामून करताय. भाई यार रामदेव आपल्या टायमाची खोटी करतोच आहे ए, मी काय बोलतो गाडी राहू दे आपण पळत सुटूया सूर्य मावळ्याच्या ती वेश ओलांडलीच पाहिजे आपण चल, 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 ए, थांबा ना. मी बॅगा घेतो. आम्या ते डॉक्टरांनी तुम्हाला डिस्चार्ज दिला ना ते आधी बरं झाला. रात्रभर मच्छराने डोळा पण लागायचा नाही माझा. वैशाली कुठे आहे वैशाली ती बिलाचे पैसे भरायला गेली. पैसे सगळं सगळं आहे सगळं दिलंय काळजी करू नका. काय हो डॉक्टर मला बोलत होते तुम्ही कसला तरी धसका घेतलाय म्हणून. हो काय झालंय धसका घ्यायला? ते मी बाई करून पडलो ना बाई करून पडलो. बाई करून पडल्याचं कधी कोण धसका घेतं काय? हो आधी तुम्ही किती डेअरिंग बाज होतास ते शत्रुघ्न सिन्हासारखे. पण आता असे मध्ये पोपट कित्याक झालास? आई हे घे बिल भरलं आणि डॉक्टरांना सुद्धा भेटून आले मी आणि त्यांनी लिहून दिलेली औषधं महिनाभर घ्यायचीच आहेत आणि त्यांनी सांगितले फिजिओथेरपी करावीच लागेल. हो मी काय म्हणते तुम्ही घरी गेलात ना की ती तुमची रोजची कामं आहेत ना ती चालू ठेवा. ते शाळी सोलणं झाडू मारणं बाहेर म्हणजे कसं शरीराची हालचाल चालू राहील ना. हा निघूया. हो थांबा ती सिनियर सिस्टर आहे ना तिने फाईल दिली की निघू. हां त्यात फिरकली नाही इकडे.
काय संख्या अरे संकेत कुठे गेला? अरे त्याला शोध अरे संकेत मागितलं होता. संकेत संख्या संकेत संख्या संकेत संख्या 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 संकेत संकेत संख्या संकेत हा चला डावा पाय टाका. हा आता उजवा पाय. बरोबर बरोबर चला. हा परत डावा पाय उजवा पाय. हा चला शाब्बास. हा शाब्बास शाब्बास. चला 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 चला. हा चला. आई बरं झालं ना बाबांना घरी आणलं. डोक्यावरचं टेन्शन गेलं. गणपतीची मूर्ती नुसती पाटावर बसून चालत नाही, त्याची पूजा पण करावी लागते. आईकडून शिकून घे. काय देवाला नवऱ्याचा दर्जा देते, काय नवऱ्याला देवाचा दर्जा देते नाही. गप्पा बसाव तुम्ही. हा. आता मी फक्त उदाहरण दिलंय. कसं आहे वैशाली, डॉक्टरांनी यांच्या हातापायला मालिश करायला सांगितली. हे घेतील. अगं आई तुला काही कळतं की नाही? काय झालं? अगं चटका लागला ना. असे सटके ना संसारात पण लागतात. बघतेस ना यांच्याकडे, शिकून घे जरा. चला चला बसा हळू. तू काय करणार आहे? कोणती औषधं कधी घ्यायची आहेत ना ते जरा चेक करून घेते. एवढंच करणार आहे? माका ना भरपूर कामं असत. जेवण करायचंय, माडांची बाग शिंपायची आहे. कळलं कळलं कळलं. वैशाली काय ग इकडे ये ना. आई हे पकड. वैशाली इकडे. काय गो? काय औषध खावर? बाबांची तब्येत बरी आहे का? हे एवढंसं विचारायला तू तिकडून मला इकडे बोलवलंस? ते नाही ग, पण बरे आहेत ना ते? हो. काय झालंय? संकेत आणि अवधूत काही बोलले का तुला? कशाबद्दल? ते दोघेही मुंबईला गेलेत. काय ओरडतेस काय? मुंबईला का? मला माहित असतं तर मी तुला विचारायला आली असती का? थांब मी फोन करते. वैशाली, मी दोघांनाही फोन केलेत. मला असं वाटतं ते मुंबईलाच गेलेत. संख्या ए संख्या संकेत ए, अवधूत यार. कुठेच नाही सापड. संख्या कुठे गेला यार? अवधूत मी बुवांना फोन करून सांगू? फोन कर. हा अमेय बोल. मी सांगितल्याप्रमाणे केलं तर सगळं. बुवा तुम्ही सांगितलं तसं आम्ही तसंच केलंय. म्हणजे संकेत भेटला आम्हाला. संकेतला मी गाडीत बसवलं, निघालो सुद्धा. पण एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. छोटा म्हणजे मोठाच प्रॉब्लेम झालाय. कोणता? अहो संकेतला घेऊन निघालो आम्ही, पण अचानक संकेत गायब झालाय. हो काय मूर्ख कुठले? तुम्हाला एक काम धड करता येत नाही. अरे हा विधी पूर्ण होण्यापूर्वी तो वेशीच्या बाहेर जाणं गरजेचं होतं, नाहीतर विधी अर्धवट राहील. विधी पूर्ण होण्यापूर्वी त्याला शोधून काढा, नाहीतर मोठं संकट येईल. मूर्ख. काय बोल? त्याला शोधावं लागेल यार. अवधूत रामदेव आजोबांनी तर त्याला नेलं नसेल ना? अरे अवधूत संकेत इथे पण नाहीये यार, आणि हर्षा पण दिसत नाहीये. म्हणजे संकेत हर्षाच्या घरी असणार. हर्षाच्या घरी का? संकेतच्या अंगात कोण येतं? रामदेव. रामदेव कोणाला भेटायला जातो? नंदिनीला. हर्षाच्या अंगात कोण येतं? नंदिनी. आता संकेत कोणाला भेटायला गेला असेल? हर्षाच्या घरी. संकेत तिकडे असणार. तिकडे चल. आपल्याला जायला पाहिजे. चल चल चल.
आजचा विधी फसलेला आहे. त्यामुळे इथून पुढे काही कारण देऊन काहीही उपयोग होणार नाही. पौर्णिमेला ते अधिक शक्तिशाली होतील. त्यांना तुम्ही रोखू शकणार नाही. आपलं लग्न झालं ना की फक्त माझं नाव तुझ्या नावासोबत जोडलं नाही जाणार आहे. मग आपल्या दोघांचे आत्मे एक होणार आहेत. आत्मे संकेत आणि हर्षाला भूतानी झपाटलंय. हा. काय संकेतला भूताने झपटलोय? तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही आहे ना? पुरावे हवेत. आज रात्री आपण हर्षाच्या घरावर पहारा ठेवू. प्रेम म्हटलं की एकमेकांमध्ये असणं